जेव्हा आपण म्हणतो ना तुला म्हणून सांगू नको मला सांगू नको, येऊन घ्या 100% ती गोष्ट पुढे जाणार. कारण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्या महिलेच्या पोटातलं दुखायचं थांबणार नाही. महिलांना एक सांगते त्यांच्या पोटामध्ये काही गोष्ट थांबत नाही. बघा ही गोष्ट जर साप असेल ना समोरच्या घरात जाता जाता आजगर होतो, बरोबर ना. इथं जर म्हटलंय साप निघला तिथपर्यंत जाऊस तर आजगर त्याचा होतो, कळलं का. अशा प्रकारे ती म्हणते तुला म्हणून सांगा कोणाला सांगू नको. ही पुढची म्हणते लवकर सांगत आहे. म्हणते काय सांगू माय, लय वाईट झालं, शेजाऱ्याची पोरगी गेली की पड. आणि तिसरी तिथं आली ती म्हणते काय कसर मसर झालंय. ती म्हणते ही म्हणाली शेजाऱ्याची गेली, ही म्हणते गेली का, मला अंदाज आला होता. गेली जाऊ दे, पण मला दोघांसोबत वाटलं होतं, दोघातून कोणासोबत गेले ते सांग. आणि ही म्हणते जास्त आवडवर ओढू नको, तुझं लक्ष जेव्हा तिच्याकडे होतं तेव्हा तुझाच पोरगा ती पोरगी घेऊन पडतो. प्रत्यक्ष जीवनामध्ये घडणाऱ्या चुकीचं आहे का. बघा हा विषय आपण पुढे घेऊ. आधी जी लोक इथं बसलेली आहेत चुका काढण्यासाठी त्यांना सांगते. जी म्हणत असतील काही कीर्तनामध्ये हा विषय कुठून आला त्यांना मी सांगितले ही भक्ती फार सोपी आहे, पण हे सगळे जे कुटाने करतोय ना आपण. महाराज म्हणतात काय तू का म्हणे आईशी थोर हानी केली, कधी ताटवाळी जन्म गेला हो, कधी ताटवाळी जन्म गेला. याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करण्यामध्ये आपण आपला अख्खा आयुष्य वाया घालतोय. टिंगल टवाळा करण्यापेक्षा अहो भगवंताची आठवण करा, भगवंताचं नामस्मरण करा. पण ते आपण तोपर्यंत करू शकत नाही. हे संसार आहे जोपर्यंत आपल्या कुटाने संसारातले बाजूला निघत नाही. म्हणून संतांनी आपल्याला सांगितले काय याच्या घरामध्ये त्याचं लेकरू काय करते, त्याच्या घरात त्याचं लेकरू काय करते, याच्याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या घरात आपलं लेकरू काय करते याच्याकडे लक्ष ठेवा. आपले लेकरू कधीच वाईट वळणावर जाणार. याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करू नका महाराज. संत म्हणतात काय आपण कसं हे आपलं आपण पाहायचं असतं, लोकांच्या मागे लागायचं नाही. आणि समोरच्या व्यक्तीबद्दल जर आपण वाईट चिंतन करत असेल तर त्याचं फळ आपल्याला भोगावं लागणार म्हणजे लागणार. विठ्ठल विठ्ठल. मी सांगते जस्ट बिलीव्ह इन इक्वेशन ऑफ कर्म. कर्माची गती एवढी घन आहे, इथंच करायचं आणि इथंच फेडायचं सुद्धा आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मी न्यायशी किती. म्हणून कर्मावर विश्वास ठेवा. जर वाईट गुणाबद्दल आपण वाईट टिंगल टवाळी करत असेल तर आपल्या सोबत कधीच चांगलं होणार नाही. शेजारच्या गावात 2 बाया होत्या, महिला, दोघी जणी जावा होत्या. दोघीमध्ये झाली भांडण. आणि पहिलीला थोडंसं जी लहान होती ती जराशी भांडखोर होती. तिला एक मुलगी होती, दिसायला फार सुंदर होती. आणि मोठी जी होती तिला मुलगी नव्हती. आणि म्हणून ती म्हणू लागली की तुम्ही माझ्या मुलीकडे लक्ष द्यायचं नाही. तिने सांगितलं की बघ आपली मुलगी तुझी आहे, तुझी काय माझी काय, सोबत मला मुलगी नाही म्हणून त्याच मुलीला मी माझं मानेल. आणि काही थोडीशी दोघीमध्ये भांडण झाली. आणि या लहानीला कळालं की मोठी जी जाऊ आहे ती माझ्या मुलीवर खूप प्रयोग करते, म्हणून काय करायचं हिला तिच्या लग्नामध्ये बोलवायचं नाही. दोघीच्या भांडणीमध्ये ती म्हणाली अगं तुझ्या गुड्डीच्या लग्नामध्ये तुला पत्रिकेवर नाव तर टाकत नाही, तुला अक्षदा टाकायला सुद्धा बोलवत नाही. पत्रिकेवर नाव तर टाकत नाही पण गुड्डीच्या लग्नात तुला अक्षदा टाकायला सुद्धा बोलवत नाही. लग्नाच्या 3 दिवस आधी गुड्डीच पळून गेली महाराज. वाईट चिंतन करायचं नाही, अहंकार करायचा नाही. कर्माची गती फार घन आहे. एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा. कर्म कसं फळ देते. तुम्ही कधी हा दृष्टांत ऐकला असेल पण तरी सुद्धा माझ्या तोंडातून पुन्हा एकदा ऐका. बघा एक व्यक्ती होता, तो एक बगीचा होता. त्या बगीच्या साईडनं तो जात होता. त्या बगीच्याला एक आंबा पिकला होता. आंब्याच्या झाडामध्ये आंब्याचा सीझन होता. आंबा पिकला. याचा आंबा सगळ्यात आवडीचं फळ तुमचे असेल ना, गावाचं नाव तेच आहे आंबा आहे ना. हा. आणि त्या की पलीकडे बाग आहे. बागेमध्ये
आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाला सुंदर आंबा पिकला आणि ते पिकून त्याचा कलर पिवळा झाला, यमी लागू लागला, तोंडाला पाणी सुटणार. मस्त. आता याचं मन पडलं आपण जाऊ खाऊ, पण खाऊ कसं, तिथं आंब्याचं माळी तिथं आहे. याने विचार केला देवा एकदाचा तो माळी बाजूला जाऊ दे म्हणजे मी आंबा खायला मोकळा. देवानं ऐकलं महाराज, तो माळी